नमस्कार. पहिल्यांदा उशिरा का होईना पण माझी ही बाजू ऐकून घेण्यासाठी तुम्हा लोकांना जाग आली आणि तुम्ही आलात, त्याबद्दल धन्यवाद सगळ्यांना. एक अत्यंत महत्वाची सूचना. आज फक्त मी बोलणार आहे, माझी बाजू मांडणार आहे. मी कुणाच्याही प्रश्नाला, संदर्भहीन प्रश्नाला उत्तर देणार नाही. All mobiles, kindly put them on off mode or mute. प्रश्नाला, संदर्भहीन प्रश्नाला उत्तर देणार नाही ते एवढ्यासाठी की गेला संपूर्ण आठवडाभर विक्रम गोखले विरोधक आणि समर्थक यांच्यामध्ये जो गदारोळ चालू आहे तो निदान माझ्या बाजूनी मला कायमचा संपवायचा आहे. अर्थात ज्या ज्या विवादित मुद्द्यांवरती हा गदारोळ चालू आहे त्या मुद्द्यांवर मी जरूर बोलणार आहे. मी काय बोलतो आहे हे मीही माझ्याकडून रेकॉर्डिंग करतोय, माझ्या स्वतः करता. कारण आनंद दवे आणि ब्राह्मण महासंघ महाराष्ट्र यांनी 76वा माझा वाढदिवस साजरा केला. तेव्हा मी जे भाषण केलं ते मूळ भाषण दाखवलेलंच नाही तुम्ही लोकांनी कुणी. भाषण झाल्यानंतर संबंध नाहीत मध्ये बोलायचं नाही कोणीही. समारंभ झाल्यानंतर भंपक प्रश्न विचारून माझं टाळकं फिरवणारे जे होते त्यांनी पुन्हा एकदा घोळ करू नये म्हणून मी माझं रेकॉर्डिंग करतोय. हेही तुम्ही नाही दाखवलं तर माझं काही बिघडत नाहीये, मी ते यूट्यूबवर टाकेन, लोकांना कळायला पाहिजे. तर या मुद्द्यांवर मी बोलणार आहे. मुद्दा क्रमांक 1. मुद्दा क्रमांक 1ला सुरुवात करण्यापूर्वी जशी यांची ओळख करून दिली तशी यांची ओळख करून देतो. माझी ही सख्खी मुलगी, माझ्या संतापावरती कंट्रोल करणारी म्हणून ती बरोबर आलेली आहे. मी तर जाणीवपूर्वक तिला बोलवलेली आहे. थँक्यू बेटा. नेहा गोखले. कंगना राणावत. ह्या मुलीची इतर जी काही भाष्य आहेत आज 2 वर्षात तिने केलेली, ही तिची वैयक्तिक मतं आहेत. भारतीय स्वातंत्र्याबद्दल तिने केलेल्या वक्तव्याला तिची स्वतःची काही कारणं असू शकतात. त्या तिच्या म्हणण्याला मी दुजोरा दिला, त्यामागे माझीही काही कारणं असू शकतात. ती समजावून न घेता ताबडतोब धुराळा उडवायला सुरुवात झाली. त्या मुलीची माझी ओळखही नाही, आम्ही कधी बरोबर काम केलेलं नाही, काही संबंध नाही. परंतु तरीही कोणीतरी काहीतरी बोलतंय त्याची दखल घेणं, त्याबद्दल आपलं मत असेल आणि आवश्यकता असेल तर ते मत व्यक्त करणं हा माझा अधिकार आहे. माझी तिच्याशी ओळख नसली तरी माझ्या राजकीय अभ्यासाची आणि माझी चांगली ओळख आहे.
त्यामुळे मी दुजोरा जो दिला त्याच्या पाठीमागे माझीही काही कारणं आहेत असं मी जे म्हणालो. ती कारणं आता मी सांगत बसत नाही. 18 मे 2014 रोजीचा इंग्लंडवरून निघणारा गार्डियन पेपर वाचा. त्या दिवशीचा अंक वाचा. आय रिपीट, गो थ्रू दॅट पर्टिक्युलर इश्यू. On 18th May 2014. Read it carefully. What Guardian has said. Exactly that is what Kangana has said. I have that Guardian's issues copy. Go through it. त्यामुळे कंगना काहीही चुकीचं बोललं नाही असं मी म्हणालो. लगेच ताबडतोब बोंबा बोंब असं. तर माझी ओळख माझ्या राजकीय अभ्यासाशी आहे. भारतीय नागरिक म्हणून आणि राजकीय अभ्यासक, विश्लेषक नाही. नो ॲनलायझर. अ स्टुडंट ऑफ पॉलिटिक्स ऑफ दिस कंट्री. हा माझा अभ्यास आहे. आणि म्हणून 2014 पासून माझ्यासारख्या सामान्य भारतीयाला खरं स्वातंत्र्य मिळालं हे माझं प्रामाणिक मत आहे आणि ते मुळीच बदलणार नाही. ते मत मी बदलणार नाही. आणि त्यामुळे ज्यांना मी काय बोललोय माझ्या मूळ भाषणामध्ये, जे तुम्ही लोकांनी दाखवलंच नाही, त्या मूळ भाषणामध्ये मी काय म्हणालेलो आहे हे अश्रू ढाळणारे जे स्वातंत्र्य सैनिक आता आहेत, ज्यांचे शिव्याशाप मला मिळत आहेत, त्यांना कदाचित कळेल की विक्रम गोखले काय म्हणाले होते आणि त्याचा विपर्यास कसा केला गेला. मी कोणत्याही स्वातंत्र्य सैनिकाचा अपमान केलेला नाही. त्या मूळ भाषणामध्ये मी हे म्हणालेलो आहे, जे तुम्ही दाखवलेलंच नाहीये, की मतितार्थ असा आहे, दे दी हमें आजादी बिना खड्ग बिना ढाल. मग बाकीचे लोक जे ज्यांनी प्राण दिले, फासावर लटकले, गोळ्या घातल्या ब्रिटिश अधिकाऱ्यांना, त्यांची अवहेलना झाली, याबद्दल आपल्याला कोणालाही कसलीही शरम वाटत नाही? त्याची दखल घ्यावीशी वाटत नाही? हिअर आय गेट वाईल्ड. 18 मे 2014 रोजी माझा भारत जागतिक राजकीय पटलावरती एक सक्षम देश म्हणून उभा राहायला त्याने सुरुवात केलेली आहे. त्याचा मला अभिमान आहे. अर्थात हे माझं वैयक्तिक मत आहे. ते मला कोणावरही लादायचं नाही. ते तुम्ही स्वीकारा न स्वीकारा तुमची मर्जी. मला जेव्हा प्रश्न विचारला गेला त्याच्यावरती मी त्याचं उत्तर दिलेलं आहे. यापेक्षा अधिक मला या विषयावरती बोलायचं नाही. मुद्दा क्रमांक 2, आर्यन आणि शाहरुख. नको त्या ठिकाणी मीडियानी नको ते संदर्भहीन प्रश्न विचारायला सुरुवात केली. त्यातला हा एक प्रश्न आहे. त्याच्यावरती त्या माझ्या जे तुम्ही 72 तास, 50 तास, 100 तास चालवताय TRP वाढवण्याकरता, जे काही तुम्ही दाखवताय, त्याच्यामध्ये माझं उत्तर पहिलं असं आहे, नो कमेंट्स. त्याच्यावरही मीडिया लगेच प्रश्न विचारायला सुरुवात करणार तयारी दिसत होती मला. ते म्हणून मी त्यांना सांगितलं, थांबा,
It is not, no comments is not because I am feel insecure because I'm making comments on Bollywood. No. Because माझ्या दृष्टीने आर्यन खान, शाहरुख खान आणि त्यांच्या संदर्भात जे काही चालू आहे ते अतिशय क्षुल्लक आहे. माझ्या भाषणाच्या संदर्भात मी बोलतोय. ड्रग्ज या विषयाशी ते संबंधित आहे, तेव्हा त्या विषयाशी ते महत्वाचं आहे. तो विषय नव्हता. विक्रम गोखले यांच्या 76व्या वाढदिवसा दिवशी जे शब्दही माझ्या तोंडात नाहीत त्याबद्दल प्रश्न विचारणं हा पहिला गुन्हा प्रेसचा आहे, मीडियाचा आहे. आय मेक ॲलिगेशन्स. डोंट आस्क मी सिली क्वेश्चन्स. कम विथ प्रॉपर क्वेश्चन्स. त्यामुळे प्रश्न विचारणार मीडिया म्हणून मी उत्तर दिलं की मी घाबरून बिबरून नो कमेंट्स म्हणालेलो नाही. शाहरुख आणि आर्यन काय बॉलिवूडमधला कुठलाही नट माझं काहीही वाकडं करू शकणार नाही. आणि करायचा प्रयत्न केला तरी मी माझं नाव विक्रम चंद्रकांत गोखले असं लावतो. मी दुसऱ्या कोणाचं माझं बापाचं नाव म्हणून लावत नाही. आय प्रॉमिस यू आय विल नॉट गेट वाईल्ड. मला खाणाखुणा करते. तर तो जो काही विषय आहे ते माझं जे उत्तर आहे तो अत्यंत फालतू विषय होता त्या ठिकाणी आणि आहे. त्यापेक्षा 2च दिवसापूर्वी किंवा आणखीन काही दिवसांपूर्वी 21 वर्षाचा मुलगा जो आपल्या लोकांच्या रक्षणाकरता तिकडे बॉर्डरवर 24 तास उभा राहतो. 21 वर्षाचा मुलगा आणि दहशतवाद्यांच्या गोळीला डोक्यात गोळी देऊन मरतो. तो माझा नायक आहे. नॉट शाहरुख, नॉट आर्यन. दिस इज व्हॉट आय हॅव सेड. तो माझा नायक आहे ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. हे माझं ठाम विधान आहे आणि त्याच्यावरती मी ठाम आहे. राष्ट्राच्या संदर्भात विचार करताना अशा तऱ्हेचे खूप महत्वाचे विषय आहेत, त्याच्यावरती मी विचार करत असतो. आपण हा मुद्दा आता बाजूला ठेवू. मुद्दा क्रमांक 3. हा देश भगवाच राहील हे माझं वक्तव्य. धर्मनिरपेक्षता असं आपण ज्याला म्हणतो किंवा सेक्युलरिझम म्हणजे त्याच्यावर माझा विश्वास आहे, जरूर आहे. ज्याला काही एक संकल्पना आहे धर्मनिरपेक्षता, कारण धर्म ही घाणच आहे. त्यामुळे धर्म बाजूला ठेवून लोकांनी, जनतेने सुसंवाद राखावा सोसायटीमध्ये, इन द ह्युमन सोसायटी, ही अपेक्षा असते. तर त्याच्यावर माझा विश्वास आहे. पण ज्याला इंग्रजीमध्ये सुबडो सेक्युलरिझम म्हणतात, अतिबुद्धिजीवी, अतिसुशिक्षित, हे सगळे सेक्युलर लोक जे आहेत, स्वतःला सेक्युलर म्हणवणे, ते सगळे सुडो आहेत. मोठे मोठे लोक आहेत त्याच्यामध्ये आणि ते पद्धतशीरपणे पेरले गेलेले आहेत समाजामध्ये गेली कित्येक वर्ष.
तर या सुडो सेक्युलरिझमवर माझा कणभरही विश्वास नाही. हे सुडो सेक्युलरिझमवर बोलणारे किंवा आपण कसे त्यातले आहोत असं दाखवणारे जे आहेत ते आपल्या बंगल्याचं कंपाऊंड आहे ना त्याच्या पलीकडे तिथपर्यंत ठीक आहे सेक्युलरिझम, घरात नाही. असे लोक मला माहिती आहेत. 76 वर्षाचा आहे मी. जात पात धर्म या अत्यंत नीच आणि घाणेरड्या गोष्टींनी आपला देश पोखरलेला आहे हे सातत्याने मी म्हणत असतो. त्यामुळे सुडो सेक्युलरिझम या गोष्टीवर माझा विश्वासच नाही. आता आपला जो हिंदू बहुल राष्ट्र आहे, आपलं हिंदुस्थान, भारत याला आपण म्हणतो, ह्या राष्ट्राने जी धर्मनिरपेक्षता सो कॉल्ड धर्मनिरपेक्षता, आय रिपीट, सो कॉल्ड सेक्युलरिझम ही केली कित्येक दशक जोपासण्याचं नाटक केलेलं आहे. त्याच्या खोट्या धर्मनिरपेक्षतेवरती माझा संताप होतो. आय हेट देम. आय टोटली हेट देम. त्यामुळे माझा त्यांच्यावरती कधीही विश्वास बसलेला नाही, बसणार नाही आणि कधी भविष्यातही नाही. आणि म्हणून मी तोंड फाटका माणूस आहे. त्यामुळेच मला माझे ओठ शिवून घेता येणार नाहीत. आणि ओठ शिवून घेता येत नसतील तर तुम्हाला कोणत्याही राजकीय पक्षाशी बांधिलकी स्वीकारता येत नाही. फॉर द लास्ट 32 लॉंग इयर्स अस्तित्वात जे कोणी आहेत राजकीय पक्ष, त्यांच्याकडून मला निरोप आलेले आहेत. आमच्यात या, पुढचे शब्द सांगतो, रिपीट, आमच्यात या, तुम्हाला जे पाहिजे ते आम्ही देऊ, तुम्ही आमच्यात या. कोणाकडेही मी गेलेलो नाही. मी ज्यांच्या बाजूनी बोलतो आहे असं लोकांना वाटतंय, असं या सुडो सेक्युलर लोकांना वाटतंय, असं पत्रकारांना वाटतंय जे अँटी एक्झिस्टिंग गव्हर्नमेंट आहेत त्यांच्याकरता सांगतोय की एक्झिस्टिंग गव्हर्नमेंटच्या झालेल्या चुका सुद्धा थोबाडावर मारणारा मी बोलणारा आहे. आणि ते घरातल्या 4 भिंतीच्या आत नाही, लाखो करोडो लोकांच्या समोर बोलणारा मी माणूस आहे. त्याचे पुरावे तुमच्याचकडे आहेत. ते तुमचे कट्टे फिट्टे, अंगण, दरवाजे, वाडे तुम्ही बोलवता, तुम्ही संधी साधत असता की एखादं जनावर कसं त्याला ढोसून त्याला ढकलायचं की तुम्ही असेच आहात, तुम्ही तसेच आहात. हे मी माझ्या बाबतीत होऊ देत नाही. मी फडाफड बोलणारा माणूस आहे. त्याचबरोबर काही राजकीय पक्ष असे आहेत, नावं मी घेत नाही कोणाची, त्यात काही माणसं ते आहेत ते असलेच, पण त्याच्यात काही चांगले गुण आहेत. त्या चांगल्या गुणांबद्दल मी त्यांच्या पाठीमागे, परंतु करोडो लोकांसमोर, हजारो लोकांसमोर, लाखो लोकांसमोर मी त्यांचं कौतुकच करतो. कारण जे चांगलं आहे ते चांगलं आहे, जे वाईट आहे ते फेकून द्या, पण जे चांगलं आहे तिकडे दुर्लक्ष करू नका, अशी माझी धारणा आहे. अस्तित्वात असलेले जेवढे राजकीय पक्ष आहेत त्या प्रत्येक पक्षामध्ये काही चांगली माणसं, हे माझे अत्यंत जवळचे 40, 50 वर्षांपूर्वीपासूनचे मित्र आहेत. त्यांच्या तोंडावरती हजारो लोकांसमोर मी सांगितलेलं आहे की माणूस अत्यंत चांगला आहे राजकारणातला, पण
तोंड शिवून घेतलेला माणूस आहे, नको त्या ठिकाणी गेलेला आहे. तोंडावर सांगितलेल्या हजारो लोकांसमोर असे कित्येक मित्र आहेत माझे राजकारणामध्ये. आणि खेळीमेळीने आम्ही एकमेकावर केलेले हे आरोप प्रत्यारोप आम्ही विसरून जातो. बट वी आर स्टील फ्रेंड्स. काही माझे असेही मित्र आहेत की जे टोटल कम्युनिस्ट आहेत आणि कुठेही जागा मिळणार नाही कम्युनिझम बद्दल बोलायला. तेव्हा मग कम्युनिझमला कोण आसरा देऊ शकतो? अशा राजकीय पक्षाच्या पंखाखाली जाऊन ही सीट घे, ती सीट घे, हे लोकही मला माहिती आहेत. तरीही त्यांचे माझे मैत्रीचे संबंध आहेत, कारण त्यांचा अभ्यास दांडगा आहे, वाचन भरपूर आहे. पण मनातली जी इच्छा आहे की हा देश तुकडेच झाले पाहिजेत, इथे कम्युनिझम आलं पाहिजे, ही इच्छा सुप्त इच्छा आहेच. असेही मित्र आहेत. त्याच्यावरती मी त्यांना काय माझ्या बाजूनी ज्यांची ती काय करायची ती मी करत असतो मैत्रीमध्ये. तर हे झालं देश भगवाच राहील, हिरवा होणार नाही या माझ्या वक्तव्यावरचं मला जे काही बोलायचं होतं ते. हिअर मॅटर एंड्स. भाजप आणि शिवसेना यांनी पुन्हा एकदा एकत्र यावं अशी माझी अत्यंत प्रामाणिक इच्छा आहे. त्याची गरज आहे. सुडो सेक्युलरिझम बाळगणारे सांभाळणारे जे लोक आहेत त्यांना मात्र याची भीती वाटते. असं आहे, 1.5 वर्षापूर्वी ज्या निवडणुका झाल्या या निवडणुकीमध्ये भाऊ भाऊ, धाकटा भाऊ, मोठा भाऊ वगैरे जे सगळं बोलणं झालं, हात वर करून ते पोस्चर असते ते सगळं करून झालं. साध्या सुध्या मतदाराने विश्वास ठेवला, त्यांना निवडून दिलं. मतदान केलं कारण ते दोन्ही पक्ष एकाच कल्पनेने, एकाच ध्येयाने प्रेरित होऊन काम करत होते. दोन्ही पक्षातली खूपच मोठी मोठी माणसं ज्यांची तुलनाच होऊ शकत नाही इतरांशी त्या विषयामध्ये, अशी खूप मोठी मोठी माणसं या पक्षात होऊन गेली. 2 पक्षात, शिवसेना आणि बीजेपी, फार मोठी माणसं होऊन गेली. त्यांची भाषणं ऐकलेला माणूस आहे मी, त्यांची वृत्तपत्र वाचलेला माणूस आहे मी. त्यांचा जो अजेंडा आहे तो काय आहे हा समजावून घेतल्यानंतर त्या पक्षाशी त्याच्या जवळ न जाता लांब राहून पण एक जबाबदार भारतीय नागरिक म्हणून मी त्याला पाठिंबा देत आलेलो आहे. त्यातले काही माझे नातेवाईक होते, आहेत, ज्यांच्याकडे मी इतरांच्या करता काही काम असेल तर गेलेलो आहे, स्वतः करता नाही. फार क्वचित एखाद्या वेळेला गेलो असेल, फार क्वचित. मी 100 वेळेला भेटलो तर एखाद्या वेळेला मी भेटलो असेल माझ्याकरता. अन्यथा मी कोणत्याही सरकारी पक्षाकडून कसलीही अपेक्षा न केलेला माणूस आहे. कारण माझ्या वडिलांचं नाव मी माझ्या पाठीमागे नंतर लावतो, विक्रम चंद्रकांत गोखले हे माझं नाव आहे.
ते एकाच ध्येयाने प्रेरित होऊन जेव्हा दोन चांगले कार्य करणारे पक्ष एकत्र येऊ इच्छितात, त्याच्यावर मी विश्वास ठेवला. माझ्यासारख्या करोडो लोकांनी विश्वास ठेवला. त्यांना निवडून दिलं. निवडणूक झाली. त्यानंतर जे झालं ते इतकं अनपेक्षित होतं, इतकं धक्कादायक होतं. जनतेला आपला विश्वासघात झाल्यासारखं वाटलं. आणि हा विश्वासघात आहे नाही तर काय आहे? दोन्ही पक्षांच्या चुका आहेत. दोन्ही पक्ष माझे मित्र आहेत, पण दोघांच्या चुका झालेल्या आहेत. जबाबदार असे जे दोन्ही पक्षातले लोक आहेत त्यांच्याशी मी स्वतः बोललेलो आहे. आणि म्हणून मी असं म्हणतो, अजूनही वेळ गेलेली नाही. फार विचित्र अशा कड्यावरती आपला देश उभा आहे अशी माझी खात्री आहे. माझ्या अभ्यासामुळे शंका नाही आहे मला त्याबद्दल. सोडो सेक्युलरिझम सांभाळणाऱ्या लोकांना खात्री आहे की असं काही होणार नाही. एक लक्षात ठेवा, 1962 सालचा भारत आज 2021 मध्ये राहिलेला नाही. हे जेव्हा आज जगाला कळतं आणि आपल्या शत्रूंनाही कळतं तेव्हा ते थांबतात. 50 वेळेला विचार करतात की आम्ही हिंदुस्थानच्या, भारताच्या विरोधात सैन्याची जमवाजमव करतोय, काय करता येईल. तर ह्या असल्या शत्रूंना खत पाणी पुरवणारे जे आपल्या देशातले राजकीय पक्षांचे काही नेते हे त्यांच्याशी संबंधित असतात, तेव्हा माझा संताप होतो आणि तो मी लपवणार नाही. आणि म्हणूनच मी असं म्हणालो की अजूनही वेळ गेलेली नाही. मी हे परत म्हणत राहीन की भाजप शिवसेना यांनी एकत्र यायला पाहिजे किंवा समविचारी जे पक्ष आहेत त्यांनी एकत्र व्हायला पाहिजे. माझी प्रामाणिक इच्छा आहे. पण असं आहे, आपण सगळी सामान्य माणसं इच्छा व्यक्त करण्यापेक्षा पलीकडे जाऊन काहीही करू शकत नाही. वी जस्ट एक्सपेक्ट. आणि होतं वेगळंच. कारण राजकारणामध्ये केव्हा काय होईल, कोण कशा पगड्या फिरवेल, मतपेटीचं राजकारण करून, ह्याचा आपल्यासारख्या सामान्य माणसाला ज्ञान नसतं, कळत नसतं. आणि कळत असून सुद्धा तो करू काही शकत नाही. तो मत व्यक्त करू शकतो. मी फक्त मत नाही व्यक्त करत, मी प्रयत्नही करतो. आय टेक इनिशिएटिव्ह. आणि ह्या माझ्या इनिशिएटिव्हमध्ये द यंग जनरेशन ऑफ दिस कंट्री, ज्यांना माझी भाषा समजते, ज्यांना माझं कम्युनिकेशन समजतं, जे साधारण तरी शिकलेले आहेत 12वी वगैरे, त्यांना मी नेहमी सांगतो की सारखं मोबाईल, सारखं टिकटॉक, सारखे फोन, काय जेवला, काय कुठलं सिनेमा बघितला, हे करण्यापेक्षा ट्राय टू स्टडी द हिस्ट्री ऑफ युअर ओन कंट्री. ओन कंट्री दूर राहू द्या, महाराष्ट्राचा इतिहास तपासून पहा. तोही ही मुलं लहान आहेत, त्यांना कोणीतरी सांगायला पाहिजे. कोणीही सांगत नसेल तर आपल्याला त्याचं महत्व वाटत असेल तर आपण ते सांगायला पाहिजे.
मॅक्सिमम काय होईल, ते म्हणतील ए भाताड्या, आम्हाला तुझं काय ऐकायचं नाही, आम्हाला मोबाईलशीच खेळत बसायचं. देन डाय. शिरच्छेद होतील तुमचे नंतर. कारण जो धर्म एका विशिष्ट गोष्टीला नाही, जो माणूस पृथ्वी तलावरचा, त्याचा शिरच्छेद करा, त्याला कापून काढा, तुकडे करा, असं शिकवतो. हा धर्म गेली 1500 वर्ष इथे तळ ठोकण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्यांनी तळ ठोकू नये म्हणून काही जण कार्यरत आहेत. काही त्यांनी कसं आपलं निमंत्रण स्वीकारावं याकरता त्यांचे पाय चाटतायत. हे सगळे मतपेट्यांचं राजकारण करणारेच आहेत. And I hate such politicians. की ज्यांना भीक मागता येत नाही, पण त्यांना ओरबडून घ्यायची सत्ता, भूक लागलेली सत्तेची. असे सगळे जे राजकीय नेते पक्ष आहेत, त्यांना हे पाहवत नाही की हा देश एकसंध राहावा, हा देश पॉवरफुल व्हावा. आज कोणालाही सहन होत नाही या स्युडो सेक्युलरिझम जोपासणाऱ्या सगळ्या बुद्धिजीवींना सहन होत नाही की ज्या माणसाला अमेरिकेने व्हिसा नाकारला होता, त्याच माणसाला आज जगातल्या पहिल्या 10 अत्यंत मोठ्या अशा व्यक्तिमत्वांमध्ये त्याची गणना होते आणि त्याचा सन्मान केला जातो. हे पाहवत नाहीये. आग होते ती ही होते, कारण त्यांना तुकडेच व्हायला पाहिजे. या देशामध्ये काय आहे? या देशामध्ये आम्हाला भीती वाटते, इथून निघून जावं असं वाटतं. हमें आजादी चाहिए वरना हम टुकडे करेंगे, असं म्हणण्याचं धाडस तुम्ही जेव्हा एखाद्या संसदीय लोकशाहीमध्ये करता, म्हणण्याचं धाडस करता आणि ते ऐकलं जातं, तेव्हा तो देश हा लोकशाहीचाच आहे हे सिद्ध होतं. हे सिद्ध होतं. तरीही तुम्हाला आणखीन स्वातंत्र्य कसलं पाहिजे? आणि याच स्वातंत्र्याचा, व्यक्ती स्वातंत्र्याचा, मत स्वातंत्र्याचा, भाषण स्वातंत्र्याचा, लेखन स्वातंत्र्याचा उपयोग करणारा माझ्यासारखा माणूस, ज्याला थोडी प्रकाश पाठीमागे आहे, अशाच्या तोंडून काही वाक्य आली की लगेच काड्या लावणं सुरू. This is all I hate. And I don't hesitate to call a spade a spade. असं आहे, समविचारी राजकीय पक्ष त्यांनी एकत्र येऊन आपल्या छाताडांवर नाचू नये. नाचतील की काय या भीतीपोटी, सेन्स ऑफ इनसिक्युरिटी, हे असुरक्षित झालेले जे राजकीय पक्ष आहेत, त्याच्यात सगळे आले. सगळे, कोणताही एक पक्ष मी वेगळा काढत नाही. सगळे राजकीय पक्ष, भारतीय राजकीय क्षितिजावरती जेवढे पक्ष आहेत, मी त्या सगळ्यांबद्दल हे भाष्य करतो आहे. यांचं
थरकाप होतो. मग काय होतं तर ते ताबडतोब असे एकत्र झाल्यासारखे दाखवतात. एरवी हेच सगळे पक्ष एकमेकाची तोंड सुद्धा बघायला तयार नसतात. रस्त्यावरची ती मॉंगरल्स असतात ना, भावा भावा करून फॅक्स बाहेर काढून कुत्री एकमेकावर जातात ना, तशा तऱ्हेने संपूर्ण राजकीय आयुष्य घालवलेली माणसं, कोणीतरी एक वेगळा माणूस, वेगळा पक्ष काहीतरी करतोय म्हटल्यानंतर, देशाकरता पक्षाकरता नाही, देशाकरता कोणीतरी काहीतरी करतोय म्हटल्यानंतर तो लोकप्रिय होणार, मग आमचं काय वाटोळ होईल, या भीतीने सगळे एकत्र येतात आणि भुंकायला सुरुवात करतात. तसे हे सगळे आहेत, ही शंका नाही आहे माझी, ही माझी खात्री आहे. इट्स अ स्टेटमेंट. जेव्हा एखादा पक्ष सत्तेत असतो तेव्हा त्याच्या विरोधात, जेव्हा सत्तेतला पक्ष जनता फेकून देते आणि तो विरोधकांमध्ये जाऊन बसतो, तेव्हा त्यांचेही तेच उद्योग सुरू होतात. तेही काही कमी जण असतात. तर हे असे टोळक्यात राहणारे जे मॉंगरल्स असतात ना, कुत्रे, गावठी कुत्रे, त्याच्याप्रमाणे हे एकमेकावर भुंकणं सुरू असतं, जे आपण रोज पाहतोय. आणि ते तुम्ही लोक 24 तास, 48 तास, 72 तास चालू आहे तुमचं. TRP. आय फील पिटी ऑन ऑल ऑफ यू. मला दया येते तुमची, कीव करायची वाटते. मला त्रास होतो की समाजातला एक जर्नालिझमचं शिक्षण घेतलेला मुलगा किंवा मुलगी, त्यांना काय भोगावं लागत असेल. खात्रीपूर्वक सांगतो, तुमच्यापैकी कुणीही स्वतःच्या मनाने हे करत नाही. सारखं दाखवत राहणं. तुम्हाला रेशनिंगला दर महिन्याला पैसे पाहिजे असतात. ते पुरवणारं चॅनल असतं, ते विशिष्ट राजकीय विचारांना, विशिष्ट राजकीय व्यक्तींना वाहिलेलं असतं. फंडिंग कसं येणार? आणि मग तो राजकीय पक्ष ज्याप्रमाणे सूचना देईल तुमच्या चॅनलवाले हेडला, किंवा चॅनलवाले हेड नाही, ओनर्स, त्याप्रमाणे ओनर्स ऑफ द चॅनल्स हे शेतकरी जसा बैलगाडीमध्ये बसून फटाफट बैलाला मारत असतो, तसं तुम्हाला मारत असतो की गो टेक द न्यूज, ब्रिंग इट. तुमचा दोष नाही, तुम्हालाही पोट आहे. आय अंडरस्टँड यू, आय फील पिटी. मी सहानुभूती दाखवतो तुमच्याबद्दल. आय फील सॅड. लोकशाहीचा चौथा खांब, द फोर्थ पिलर ऑफ अ व्हेरी स्ट्रॉंगेस्ट डेमोक्रेसी इन द वर्ल्ड, असं ज्या भारताबद्दल म्हटलं जातं, त्या देशातला जर्नलिझम, त्या देशातला जर्नलिस्ट, ह्याला काय करावं लागतंय? तडफडतो मी, त्रास होतो खूप. बिकॉज आय एम एक्स्ट्रीमली सेन्सिटिव्ह. हा देशभक्तीचा ज्वर वगैरे नाही. सरकार सत्तेमध्ये कुठलंही असो, आपला देश हा बळकटच असला पाहिजे. त्याकरता मी इस्रायलला 100% मार्क देतो. तशा तऱ्हेचाच देश असला पाहिजे. मी काय केंद्रीय मंत्र्याला एकदा स्टेजवरून सांगितलेलं होतं की जरा मेहरबानी करा, सर्वोच्च पदावरती तुमच्या राजकीय पक्षामध्ये जे कोणी आहेत त्यांना सांगा की आमच्या उजव्या हातात शमशेर द्या आणि आमचा डावा हात शांततेचं आवाहन करत राहील. पण आमच्या हातातली तलवार जी आहे ना, त्याचं पाणी बघूनच
enemy will not ever dare to talk nonsense about my country. आमच्या देशाची खोडी काढणं बंद होईल इतकी शक्ती तुम्ही बाळगली पाहिजे, ह्याच्यावर माझा विश्वास आहे. आणि याकरता कोणी जायचं, कोणी तयारी करायची? 76 वर्षाच्या म्हाताऱ्यानं? शक्य नाही. इच्छा होती खूप, शक्य नाही. तर हे तरुण मुलांचं काम आहे, मुलींचं काम आहे. प्रथम देश, प्रथम आपला सैनिक, नंतर शेतकरी आणि नंतर आपण सगळे किडे मुंग्या, अशी ती उतरण मी बांधतो. तर सत्तेच्या भुकेपोटी किंवा सत्तेच्या लालसेपोटी जेव्हा हे सगळे माझ्या दृष्टीने नो क्लास पॉलिटिकल पार्टीज आहेत, हे एकमेकांमध्ये भांडत राहतात, एकमेकावरती आरोप प्रत्यारोप करत राहतात. तिथे तुम्ही ते गुंतवले जातात, लोकांना त्यांचं लक्ष उडवतात आणि तुम्ही ते दाखवत राहता. कारण वरनं दांडके बसत असतात, हे दाखवा, हे कव्हर करा, इकडे जा. पहिल्यांदा आपल्या चॅनलवरती विक्रम गोखलेंचा इंटरव्ह्यू कसा होईल ते बघा. आय एम नॉट जोकिंग. आत्ता इथे काही माझे मित्र, इथे तरुण मित्र इथे हजर आहेत. कित्येक मित्रांनी मला ही विनंती केलेली की मला आधी द्या, इतरांना कोणाला सांगू नका, काही बोलू नका कोणाशी. ज्या दिवशी माझं हे भाषण झालं, जे तुम्ही दाखवलंच नाही, ज्यामुळे जगामध्ये म्हणजे भारतामध्ये संबंध, आता हिंदीमध्ये सुद्धा बोंबाबोंब चालू आहे विक्रम गोखलेंच्या नावाने, ते भाषण माझं तुम्ही दाखवलेलंच नाही जाणीवपूर्वक. पण तुम्ही म्हणजे तुम्ही नाही हो, यू आर हेल्पलेस पीपल, यू आर हेल्पलेस. मैं बाद में हिंदी में भी बात करूंगा, डरो मत. मराठी जितनी अच्छी है उतनी शायद मेरी हिंदी अच्छी नहीं होगी, लेकिन सभी लोगों के लिए मैं हिंदी में भी बात करूंगा. तर तुमच्यातले कित्येक जण आता इथे हजर आहेत, त्यांनी मला पर्सनली रिक्वेस्ट केलेली आहे की सर, तुम्हाला तुमची बाजू मांडायची असेल तर तुम्ही दुसऱ्या कोणाशी काही बोलू नका, आम्ही येतो. वाइजर दॅन मी, हिची मोठी बहीण अमेरिकेत, तिने सांगितलं, ती पण वाइजर दॅन मी, माय वाईफ वाइजर दॅन मी, की नाही बाबा, काय बोलायचं तर सगळ्यांशी एकदाच बोला, कोणालाही स्वतंत्र इंटरव्ह्यू देऊ नका. एक तर तुमच्याकडे वेळ नाही, तुमची तब्येत त्याची वाट लागलेली आहे, परंतु तुमची तब्येत खणखणीत, 6 पॅक्स वगैरे असली तरी सुद्धा, आणि तुमच्याकडे भरपूर वेळ झोपायला असला तरी सुद्धा कोणालाही देऊ नका. ही माझ्या दोन्ही मुलींनी आणि माझ्या बायकोनी मला सल्ला दिला. माझा आणखीन एक सन्मित्र, माझा असोसिएट संजय रावळ, त्यांनी मला सल्ला दिला आणि त्यांचा सल्ला मी मानला, कारण तो बरोबर आहे. मी जेव्हा असं म्हणालो की तुमच्यामध्ये आता चढाओढ लागलेली आहे, अरे जाग आली आपल्याला, विक्रम गोखले नसुद्धा त्यांची काहीतरी बाजू असेल तेव्हा ते ऐकायला पाहिजे. मग त्यांची बाजू आपल्याला पहिल्यांदा आपल्या ह्याच्यावर कशी नेता येईल, नाही तर वरनं लाथा बसतील. त्याच्यावरती हसलेला आहे तो मुलगा, तो इथे आत्ता आहे, इथे हजर आहे तो आत्ता, नाही त्याचं नाव मी घेत नाही. इथे आणखीन एक व्यक्ती आहे,
जी माझ्या दृष्टीने आदर्श पत्रकारिता या व्याख्येमध्ये मोडायला हरकत नाही, अशी पत्रकारिता करणारी एक मुलगी आहे. तिचंही मी नाव घेत नाही, ती इथे आत्ता हजर आहे. ती एकमेव मुलगी की जिने हे सगळं गेलं तमाशे जे चाललेले गेल्या 8-10 दिवस, हे सगळं तिने ऐकल्या पाहिल्यानंतर तिच्या डोक्यात आलं की ॲज आय नो दिस मॅन 76 years old, he is not like this. He must have his own side. त्या मुलीने मला फोन केला की सर, आय हॅव अ स्ट्रॉंग डाऊट. तुम्ही असं काही बोलला असाल किंवा असलं काहीतरी तुमच्या विरोधात गरळ लोक ओकतायत, अत्यंत अर्वाच्य घाणेरड्या भाषेत त्या काय कुठले सोशल मीडियावरती कमेंट्स केले जात आहेत. हे सगळं चुकीचं आहे. काय आहे तर मला तुमची बाजू कळेल का? म्हटलं थँक्यू बेटा, थँक्यू. आणि नो, पण त्या मुलींनी मला एक सांगितलं की वी मस्ट चेंज, वी मस्ट ब्रिंग द चेंज इन द मीडिया. पण ते त्या मुलीचं एकटी दुकटीचं काम नाही, पण एकटी दुकटी असणारीच मंडळी जेव्हा एकत्र येतात समविचारी, तेव्हाच चेंज होतो. त्या मुलीचं नाव मी आता घेतलं तर जो हसून म्हणला की ओ वर्ण साहेब दंडुके पडतील, त्याचंही नाव घ्यावं लागेल. सो आय एम नॉट मेन्शनिंग एनीबडीज नेम. जो न्याय एकाला तोच न्याय दुसऱ्याला. But I respect that girl. That is ideal journalism. Whatever journalism you all are compelled to do is called yellow journalism, for which I am very much wild and unhappy. असो, तिसरा मुद्दा, पाचवा मुद्दा, राईट. लाखो करोडो लोकांची माझ्यावर त्याची आता चाललेली जी टीका टिप्पणी. लेट मी टेल यू व्हेरी ऑनेस्टली, I do not have any complaint whatsoever about these critics जे अत्यंत घाणेरड्या नीच भाषेमध्ये माझ्या बद्दल मजकूर लिहित आहेत. त्यांचा मी द्वेष करत नाही, कारण ते अभ्यास करत नाहीत. खरी गोष्ट काय घडलेली आहे ते जाणून घ्यायला त्यांच्याकडे वेळ नाही, कारण सारखं मोबाईल हे बंद केलं पाहिजे. मोबाईल हा कायद्याने बंद केला पाहिजे. इतकी भयानक वस्तू आहे. आणि सोशल मीडिया तर माझी त्या क्रिटिक्स जे आहेत माझ्यावर टीका करणारे, चांगल्या वाईट अतिनीच अशा भाषेमध्ये, त्यांच्याबद्दल माझी काही तक्रार नाही. आय डोंट काउंट देम, आय लुक थ्रू, आय जस्ट डोंट केअर. मी तिकडे एवढ्या करता लक्ष देत नाही, कारण ते बिचारेच आहेत, निर्बुद्ध आहेत. मी काय करू? अकलेशी शत्रुत्वच स्वीकारलेलं आहे त्यांनी मी काय करणार? तुम्ही एखाद्या माणसाला 35% 40% नेऊन पोहोचू शकता, एकदम 99% नाही उडी मारतायत. एखाद्याची आकलन शक्तीच कमी असते, तशापैकी ते आहेत. त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही, एवढंच मी करू शकतो, विच आय एम डुईंग. आणि दुसरं असं आहे की जगातल्या खूप मोठ्या मोठ्या व्यक्तींना टीकेला तोंड द्यावं लागतं. मी कोण? मी सामान्य माणूस आहे, अतिशय सामान्य माणूस आहे. मी जेव्हा प्रकाशात उभा असतो तेव्हा मी राजा असतो. प्रकाश बंद झाल्यानंतर मी आमच्यासारखे, आपण सगळे सारखेच असतो. तसा मी साधा माणूस आहे. तर तशी टीका मोठ्या मोठ्याला सहन करावी लागते. त्यामुळे मी करेन.
टीका सहन, दुर्लक्ष करेन तिकडे. तर दोष या टीकाकारांचा एवढ्यासाठी नाही आहे की त्यांनी माझं मूळ भाषण ऐकलेलंच नाहीये, कारण तुम्ही त्यांना ते दाखवलं नाही. जाणीवपूर्वक, हेतुपूर्वक, टीआरपी तुम्ही त्यांना ते दाखवलं नाही. ते भाषण ऐकल्यानंतर कोणाची माय व्यायली आहे की ते माझ्या विरोधात टीका करतील. 2-3 उल्लेख सांगतो माझ्या भाषणाचे की या देशात ऐकू येत नाही. तुझ्या हाताला काय झालं? पडलीस? कशी आहेस बाकी? नाही नाही, मी असं, एक मिनिट. मुंबईला आग लागली? गो 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 गो. बाय बाय बेटा. तर तुम्ही ते भाषण ऐकलेलं नाही. ते भाषण कधी तुम्हाला वाटलं असं की हे चाललंय ते सगळं गैर आहे, तर दाखवा एकदा. वाटलं तर. भीक मागत नाहीये. वाटलं तर दाखवा, नाही दाखवलं तर नका दाखवू. इट मेक्स नो डिफरन्स टू मी. त्या भाषणामध्ये मी जे म्हणालो ते असं म्हणालेलो आहे की या देशावरती, या मातीवरती प्रेम करणारा जो माणूस आहे, मग तो कुठल्याही जाती धर्माचा असो, तो माझा आहे. या देशाकरता प्राण देणारा मुस्लिम हा माझा आहे. या देशाकरता प्राण देणारा राजस्थानी, सिख, गुजराती, साऊथ इंडियन, बंगाली, जो कोणी आहे तो सगळा माझा आहे. त्यात मी काय चूक केलेली आहे? मी त्यात असंही म्हणालेलो आहे की हे आजचे जे माझे आहेत, मी म्हणतोय ते आपले धर्म बिर्म घाणेरड्या गोष्टी घरामध्ये खुंटीला टांगून 24 तास अखंड पहारा देत सीमेवरती उभे आहेत. सर्व धर्माचे ते कपडे धर्माचे आणि टोप्या घरात ठेवून तिकडे उभे आहेत. ते माझे नायक आहेत. आणि त्यांच्यामुळे आज आपण ही विचारांची देवाणघेवाण करू शकतो असं मी म्हणालो. परंतु अशा तऱ्हेनेच आपल्या देशाकरता ज्यांनी खस्ता खाल्ल्या, प्राण दिले, फासावर गेले, असे जे तत्कालीन स्वातंत्र्य सैनिक होऊन गेले, त्यांची दखलही तत्कालीन केंद्रीय मंत्रिमंडळ असो किंवा जागा असो, तिथे काम करणाऱ्या बड्या बड्या नेत्यांनी घेतली नाही. हा आज जिवंत असलेले जे क्रांतिकारक आहेत त्यांच्यावरती अन्याय नाही? जे निधड्या छातीने ब्रिटिशांशी लढले, ज्यांनी प्राण दिले, हा त्यांचा अपमान नाही? ज्या तरुण मुलांना वाचवू शकली असती एखादी व्यक्ती, जिची हुकूमत होती दिल्लीमध्ये,
त्या व्यक्तीने वाचवलं नाही, ते तिघं फासावर गेले. जालियनवाला बागेमध्ये हजारो शिखांचं शिरकाण करणारा डायर, त्याबद्दल ही व्यक्ती बोलायला तयार नाही. आणि त्या व्यक्तीचा खून करणाऱ्या एका भारत स्वातंत्र्य मिळवेल याकरता प्राणांची आहुती देणारा एक हिंदुस्थानी, त्यांनी त्याला गोळ्या घातल्यानंतर तो कसा दोषी आहे? जनरल डायरला गोळ्या घालणारा. हे वक्तव्य करणारी व्यक्ती, आणि त्यांना आपण मानतो, त्यांचे पुतळे उभे करतो. हा जो खोटारडेपणा आहे ना, हा मला सहन होत नाही. एनिवे, प्रेस कॉन्फरन्समध्ये मी काय जे बोललोय ते तुम्ही दाखवलेलंच नाही, त्यामुळे टीका करणाऱ्यांना कळलेलंच नाही आपण काय बोलतोय, कुणाबद्दल बोलतोय. त्यामुळे ते बोलत राहतात, त्याच्यात त्यांचा काही दोष नाही आहे. दया येते मला त्यांची, आणि म्हणून माझा त्यांच्यावरती राग नाही, टीकाकारांवरती. पण भाषण संपल्यानंतर तुम्ही जेव्हा पत्रकार परिषदेसारखं तुम्ही आता जसं जमलं तसं जमून लोक मला अर्थहीन, संदर्भहीन, नको ते प्रश्न विचारतात, तेव्हा विक्रम गोखले या माणसाचं टाळकं फिरतं. आज माझं टाळकं फिरू नये म्हणून ती आलेली आहे. गोखले साहेब, तुम्ही म्हणता मीडिया अर्थहीन आणि चुकीचे प्रश्न विचारते, त्याच मीडिया समोर तुम्ही आता तासभर बोलताय, त्यानंतर तुमचं वक्तव्याचं स्पष्टीकरण करायचं की माध्यमांबाबत तुम्हाला राग व्यक्त करायचा? नाही नाही नाही, माध्यमांबद्दल व्यक्त करायचा राग तो एवढ्या करता की जे बोलतोय ना ते तुम्ही दाखवत नाही. द फंक्शन्स ऑफ मीडिया इज लोकांना शहाणं करून सोडणं. त्याचं कारण असं आहे की हो हो, एक मिनिट, लेट मी कंप्लीट अँड मेक क्लिअर. ही पत्रकार परिषद फक्त मीडियावरती सूड घेण्याकरता नाही किंवा त्यांच्यावर राग व्यक्त करण्याकरता नाही. मी जे काही बोललेलो आहे त्याच्या पाठीमागची कारणं तुम्हाला सांगतोय, जे मुद्दे आहेत त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतोय, त्याची कारणं सांगतोय. मी माझ्या अभ्यासाबद्दल पण बोलत नाही. तुम्ही जे दाखवायला पाहिजे ते दाखवत नाही, एवढ्यापुरतंच माझा तुमच्यावरती राग आहे किंवा तुमच्याबद्दल दया वाटते, एवढंच मी म्हणतोय. तू आता जो काही म्हणालास मला, त्याच्याकरता ही पत्रकार परिषद नाही आहे. दया दाखवायची गरज नाही, बरोबर आहे. आणि राग मी एवढ्या करत नाही तुमचं, कारण यू आर ड्रिव्हन. No, but it is your problem. पण त्याच्यामध्ये माझ्यासारख्या माणसावरती जेव्हा अन्याय होतो तुमच्या अशा वागण्यामुळे, तेव्हा मी काय करणार? येस, सॉरी, एक मिनिट, लेट मी कंप्लीट. या बोलता हूँ. मैं सभी लोगों के लिए हिंदी में बात करूंगा. तो आपने कुछ जो मैं बोला हूँ वो दिखाया नहीं है, आपकी मजबूरी है. तो आप लोगों को यही चाहिए होता है, यानी आपके ओनर जो है उनको यही चाहिए होता है, क्योंकि आपकी ज़रूरतें होती है. मेरे भाषण में कंगना रनौत ये दो अल्फाज भी नहीं है, शाहरुख आर्यन ये अल्फाज भी नहीं है. मुद्दा क्रमांक 6, अवॉर्ड्स, बक्षीस. सध्या जोरदार हे चाललेलं आहे की विक्रम गोखले कुठल्या तरी केंद्रीय बक्षिसांकरता हे सगळं करतायत किंवा विक्रम गोखलेंना सोडलेलं आहे एका विशिष्ट पक्षाने की तुम्ही ही अशी विधानं करा. मूर्खपणाचा कळस आहे. कुणी मला सोडलेलं नाही, कुणी मला बांधलेलं नाही. पण त्याचे माझ्यावरती आरोप चालू आहेत हे की एखादं कुठलं काय पद्मश्री, पद्मभूषण वगैरे काय अवॉर्ड्स आहेत ती
त्याच्याकरता मी ही तडफड करतोय. आणि या अशा तऱ्हेच्या आरोपांना मी आता उत्तर देतोय की मला कुठल्याही अवॉर्डची इच्छा नाही. मैं किसी भी अवार्ड को नहीं चाहता हूं. मेरी जिंदगी के कम से कम 20 साल अवार्ड्स रिफ्यूज करने में मैंने बिताए हैं. रिफ्यूज. शायद आप लोगों के जन्म नहीं होंगे तब. 20 years is not a stunt. 20 long years I had been refusing awards after awards. आणि जी अवॉर्ड्स घेऊन लोक थैथै नाचतात, आनंद व्यक्त करतात, असं अवॉर्ड्स नाकारलेला मी एक माणूस आहे आणि बॉलिवूडचा एक ॲक्टर आहे. 2च माणसं या हिंदुस्थानामध्ये की ते अवॉर्ड नाकारणारे आम्ही 2घच आहोत. मी आणि बॉलिवूडचा एक ॲक्टर. दॅट्स ऑल. बाकी सगळ्यांनी अवॉर्ड घेऊन आनंद व्यक्त केलेला आहे. माफ करा मला, आपण ज्यांची नोकरी चाकरी आपण करतो आहोत त्यांच्याकडून लाथ बसेल या भयाने जेव्हा असुरक्षितता निर्माण होते तेव्हा काही संपादक नको असलेला अजेंडा सुद्धा लिहून मोकळे होतात. पण ज्याच्यावर आपण अग्रलेख लिहितोय त्याची बाजू ऐकायची असते याचं भान त्याला नसतं. आणि जनमत आपल्या विरोधात जाते म्हटल्यानंतर मग हेच अग्रलेख ते पाठीमागे पण घेतात. मी माझे शब्द कधी पाठीमागे घेतलेले नाहीत. मी माझ्या मतांवर ठाम आहे. आजपर्यंत ठाम आहे आणि उद्याही ठाम राहीन. काही पत्रकार असेही माझ्या ओळखीचे आहेत की त्यांना जेव्हा चॅनलच्या मालकाने सांगितलं की नाही हे असं नाही, आपला अजेंडा तो नाही, तो आहे, तर ते म्हणले म्हणजे मी नावाचा संपादक आहे काय? ते म्हणले हो, आम्ही सांगितलं तसं करायचं, नाही तर लाथ बसेल. तर ते म्हणाले लाथ बसेल ना, तो लाथेचा पाय मी मांडी सगळं उखडून काढेल, मी निघालो, तुम्ही माझं काही वाकडं करू शकत नाही. दिस इज व्हॉट आय से इंडिपेंडंट जर्नलिझम. सगळे माझे मित्र आहेत. आणि माझ्या अभिनय क्षमतेबद्दल मी किती अवॉर्ड्स घेतली, केव्हा घेतली, आणि मी कोणाला बेअकली म्हणालो, मग त्यांनी किती अवॉर्ड्स कमवली आहेत, त्या तुलनेत मी काय केलेलं आहे, अशी माझी कुंडली मांडणारे जे संपादक आहेत तेही माझे मित्र आहेत. त्यांचा इतर विषयांचा अभ्यास दांडगा आहे, त्यांची पुस्तके मी वाचतो, मित्र होता मी. पण कुठून ना कुठून तरी मालकाला जपायचं, अजेंडा राबवायचा, ह्याच्यातच तुमचं आयुष्य घालवणारे जे लोक आहेत ना, त्यांच्यावरती मी हे बोलतोय. अग्रलेख मागे घ्यावा लागलेला आहे अशा संपादकात. तर गोडसेना हिंदूंमधला पहिला दहशतवादी म्हणणाऱ्या माणसावरती मी तो बेअकली माणूस आहे, आमच्याच क्षेत्रातला आहे असं मी म्हणायला नंतर ताबडतोब पुन्हा तुम्ही काय केलं विचारा ना, येऊन अभ्यास करा ना, जसं मी तुमचा अभ्यास करतो तसा माझा अभ्यास करा ना. ते न करता तुम्ही उचलली जीभ लावली टाळ्याला, उचलली लेखणी लिहायला सुरुवात केली अग्रलेख. असेही लोक मला माहिती आहेत. मी याच्यामध्ये खूप मोठ्या मोठ्या लोकांना तोंडावर सांगितलेलं आहे की यू पीपल आर थर्ड क्लास सुद्धा नाही, युअर पीपल आर नो क्लास पीपल. येस येस, मला वाटतं याच्याविषयी आपण जास्त नको बोलायला. आय अंडरस्टँड. तुम्हाला अवॉर्डबद्दल माझी एक आठवण सांगतो. माझ्या वडिलांचा, कैलासवासी चंद्रकांत गोखले यांचा बऱ्याच वर्षांपूर्वी पुण्यामध्ये एक मोठा सत्कार झाला. हजारो लोक उपस्थित होते. मुलाखतकारांनी माझ्या वडिलांना प्रश्न विचारला की शेवटचा प्रश्न, तुम्हाला पुन्हा जन्म घ्यायला आवडेल का? माझे वडील म्हणाले नाही, माझी इच्छा आहे की मला निसर्गाने पुन्हा जन्म देऊ नये, पण समजा दिलाच तर तो माणसाचा मिळावा आणि मला पुन्हा कलावंत म्हणूनच व्हायला आवडेल. परंतु माझी एक अट असेल
की माझा जन्म माझा थोरला मुलगा विक्रम गोखले याच्या पोटी व्हावा, याच्यापेक्षा मला कुठलं दुनियेतलं अवॉर्ड महत्वाचं नाही. दिस इज द हायेस्ट अवॉर्ड आय हॅव गॉट फ्रॉम माय फादर, जसं नाव मी माझा बाप म्हणून लावतो. तेव्हा विवादास्पद विधानं करायची, प्रकाश झोतात कायम राहायचं, हे आता माझं वय नाही. सेन्सेशनल न्यूज तयार करायची आणि सारखं प्रकाशात येऊन सिद्ध करायचं, हे माझं वय नाही, ही माझी इच्छा नाही. मला भूतकाळात याची कधी गरज भासली नाही, भविष्यकाळात कधी वाटणार नाही गरज. मी माझ्या बाजूनी ह्या क्षणापासून, आत्ता ह्या क्षणापासून हे जे काही चाललेलं आहे गेले 8-15 दिवस, त्याच्यावरती माझ्या बाजूने मी कायमचा पडदा टाकलेला आहे. हे मी आता जे काही बोललो, त्या भाषणामध्ये जे काही बोललो, माझ्या अभ्यासानंतर मी जे काही बोललो, त्यामुळे जर वयवर्ष 93 असलेल्या एक माझ्या आजीसारख्या कोणी स्वातंत्र्य सैनिक आहेत, लिमये म्हणून मला वाटतं 90, त्या बाईंची मी क्षमा मागतो की तुम्ही दुखावला गेला असाल, किंवा अशा तऱ्हेचे अनेक लोक असतील की आम्ही स्वातंत्र्य सैनिक आहोत, आमचा अपमान होतो झालेला आहे, वी आर हर्ट, आणि विक्रम गोखले तुम्ही आमच्या मनातून उतरलेले आहात. तर मनात उतरणं जे आहे ते मी समजू शकतो, परंतु तुम्ही माझं भाषण नीट ऐकलेलं नाही, त्यामुळे तुम्ही हे विचार व्यक्त करता आहात, एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो. यापेक्षा मला काहीही बोलायचं नाही. माझ्या बाजूनी या विषयावरती, या गदारोळावरती, या क्षणाला मी पडदा पाडलेला आहे. दॅट्स ऑल.